अमेरिकेने महायुद्ध जिंकलं आणि अमेरिका सुपर पॉवर झाली. पण आता हे 21वे शतक, हे 21वे शतक हे आशियन कंट्रीचं राहील आणि त्यामध्ये भारताचा सर्वात मोठा पुढाकार आहे. आणि आज आपण पाहतोय की या शतकामध्ये एकीकडे चीन आणि एकीकडे भारत, जपान तर आहेच, ह्या आशियन कंट्रीज समोर जातात आहेत. आणि त्याचं कारणही अलग आहे. कारण की आपल्या या देशाला, भारताला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये तरुण मुलांचं प्रमाण जास्त आहे, तरुणही जास्त आहे, जी आता जपानमध्ये नाही आहे, जी युरोपियन कंट्रीजमध्ये नाही आहे. आणि तरुणाई जिथे असते त्या तरुणाईच्या मेंदूमध्ये असे तरंग निर्माण होतात की ते शोध करू शकतात. आणि त्यामुळं अनेक सायंटिस्ट, वैज्ञानिक निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती भारत आणि चीनमध्ये आहे. आणि आता चीनपेक्षा सुद्धा आपण ॲडव्हान्टेजच्या पोझिशनवर आलेलो आहे की चीनमधली तरुणाई संपते आहे, कमी होते आहे. पण भारतामधली तरुणाई 1935 या 35 सालापर्यंत आपली उच्चांकाची राहणार आहे. आणि म्हणून आजचा जो काळ आहे तो आपल्या दृष्टीनं सुवर्णकाळ म्हणू शकतो, आपण अमृतकाळ म्हणू शकतो. खरं जर पाहिलं तर भारताला अगोदरही सुवर्णकाळ आला होता. तो वेद आणि उपनिषद जर आपण पाहिले किंवा आर्यभट्टाचं नाव ऐकलं तर अनेक वर्षाच्या अगोदर, हजारो वर्षाच्या अगोदर भारतामध्ये हे सगळे संशोधन झाले होते. म्हणजे आता गॅलिलिओ, सॉक्रेटिस हे जर म्हणत असतील की पृथ्वी गोल आहे, पण पृथ्वी गोल आहे हे अगोदरच आपल्या वेदामध्ये, उपनिषदामध्ये मांडलेलं आहे. तेव्हा ग्रहण सांगितले जात होते. आज ते ग्रहण आपल्या इथे विज्ञानाच्या पातळीवर तसेच निर्माण होतात. काय झालं की मधला काळ आपला पारतंत्र्याचा गेला आणि पारतंत्र्याचा गेल्यानंतर आपल्या सर्वांवर गुलामीची मानसिकता निर्माण झाली. आणि गुलामीची मानसिकता निर्माण झाली की विचार करणं थांबतं आणि मग आपण फॉलो करायला लागलो, आपण अनुसरण करायला लागलो. कारण त्या काळामध्ये युरोपमध्ये सॉक्रेटिसच्या नंतर, गॅलिलिओच्या नंतर स्वतंत्र विचाराला चालना मिळाली. आणि मग चालना मिळाली, तिथे संशोधन व्हायला लागलं, तिथले तरुण स्वतंत्र विचारानं काम करायला लागले. आणि म्हणून मग आपल्याला सर्व जर्मन असो, युरोप असो, तिथले शास्त्रज्ञ मोठे वाटायला लागले. परंतु आज असं म्हटलं जातं की भारतीय तरुणाच्या ब्लडमध्ये कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर आहे. जॅपनीज म्हणतात की भारतीय तरुणांच्या DNA मध्ये कॉम्प्युटर आहे. आज मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स म्हणतो की भारत ही AI ची राजधानी होणार आहे. फ्युचर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे हब आहे ते भारत होणार आहे. आणि मग हे कोणाच्या भरोशावर होणार आहे? तर हे सगळं, ही तरुणाई जी आहे हे बालवैज्ञानिक आहे. म्हणून तुम्ही जे काम करता आहात, शिवाजी शिक्षण संस्थेने जे काम केलं किंवा आयोजनकर्त्यांनी जे काम केलं ते अमरावतीसाठी अतिशय मोलाचं आहे. कारण की ह्या बालवैज्ञानिकांना चालना, यांच्या मेंदूमधूनच चालना निघणार आहे. आणि म्हणून AIचं उद्या जर वैश्विक केंद्र होत असेल तर मग आपल्या भागामधल्या मुलांना सुद्धा ही चालना मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी आजची ही परिषद, 6 दिवसाची परिषद, हे प्रदर्शन अतिशय मोलाचं ठरणार आहे. पहा, एक एक शोध सामान्य माणसाचं जीवन सुखकर करतो. विजेचा शोध लागला, त्याच्यामुळे आपल्याला अंधारात चाचपडत राहावं लागलं नाही. आता मोबाईलचा शोध लागला, आपण कुठेही कम्युनिकेट करू शकतो. अगोदर आपल्याला स्वप्नच वाटत होतं की मी एका ठिकाणी बोलतोय आणि कोणतंच तार नाही, काही नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी माझं चित्र दिसेल, असं आपण स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो. पण एका शोधाने माणसाचं जीवन बदलतं. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हे ओळखलं. म्हणजे आज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जरी अमरावतीचे असले तरी संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देणारा पहिला भारतीय माणूस जर कोणी असेल तर ते कृषी महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि म्हणून आपण जे 7 विषय यामध्ये घेतलेले आहेत ते सुद्धा अतिशय चांगले विषय घेतले. म्हणजे नैसर्गिक शेतीपासनं जीवशास्त्रापर्यंत
कचऱ्याच्या व्यवस्थापनापर्यंत आपण सर्व विषय घेतलेले आहेत। मी वारंवार सांगतो की हा भारताचा अमृत काळ आहे आणि नेतृत्व जे असतं त्याला दूरचं दिसलं पाहिजे। सुदैवानं आपल्याला भारताला नेतृत्व अतिशय चांगलं मिळालंय आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी लक्षच ठेवलेलं आहे की जेव्हा भारताला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला हा भारत कसा असेल, माझं टार्गेट काय आहे, तर विकसित भारत म्हणजे आपल्याला डेव्हलपिंग कंट्री वगैरे नाही राहायचंय, विकसनशील नाही राहायचंय, आपल्याला विकसित भारत 2047 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला पाहिजे। अनेक लोकांचं तोपर्यंत वय नसेल, परंतु जी तरुण पिढी आहे त्या पिढीला 2047 मध्ये विकसित भारत पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र हा, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की जेव्हा विकसित भारत आहे त्यावेळेला आपला महाराष्ट्र सुद्धा समृद्ध महाराष्ट्र असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं पावलं पडतात आहे। ते नुसतं पुरुष वैज्ञानिकामुळे नाही तर सगळ्या इथे ज्या मुली आहेत, महिला आहेत, त्यांचं सुद्धा पार्टिसिपेशन अतिशय महत्त्वाचं आहे। भारतच असा देश आहे, मला आठवतं की आता काही दिवसाच्या अगोदर आपलं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर उतरलं। सगळे चांद्रयान उत्तर भागावर उतरत होते, आपलं एकमेव चांद्रयान आहे आणि मला अभिमान वाटतो की त्या शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये आपल्या विदर्भातली मुलगी ती शास्त्रज्ञ होती आणि ती आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती। आणि म्हणून या मुली कमी नाही आहे आणि मुलींची सृजनशक्ती खूप मोठी असते, आविष्कार निर्मिती खूप मोठी असते। निसर्गानेच त्यांच्या ब्रेनमध्ये तो भाग जास्त दिलेला आहे आणि म्हणून महिलांचा वाटा या संशोधनामध्ये अतिशय मोठा राहणार आहे। परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की विज्ञानाने सगळं जग बदलतं, परंतु विज्ञानाने माणूस सुखी होईल असं नाहीये। ज्याला हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, सुखाचा लक्षांक म्हणतो, जे आपलं अंतिम ध्येय आहे, जे मानवतेचं अंतिम ध्येय आहे, ते विज्ञानाने बनत नाही। विज्ञानाने ऐशो आराम मिळू शकतो पण अल्टिमेट हॅपीनेस ते मिळत नाही आणि म्हणून विज्ञानही असला पाहिजे, विकासही असला पाहिजे, त्यासोबत संस्कृती पण असली पाहिजे, विरासत पण असली पाहिजे। आणि पहा भारताने किती मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत की या काळामध्ये युनोनी जागतिक योग दिवस, जागतिक मिलेट दिवस, जागतिक योग वर्ष, जागतिक मिलेट वर्ष, जागतिक सहकार वर्ष आणि हे 2025 जागतिक ध्यान वर्ष म्हणून जगातले 185 देश साजरा करतात। म्हणजे एवढं मोठं भारताचं योगदान झालं। म्हणजे भारतामध्ये ज्या अनेक रूढी परंपरा होत्या, विशेषतः महिलांवर किंवा समाजामध्ये, जेव्हा भाऊसाहेब अमरावतीमध्ये आले तेव्हा मंदिरामध्ये जातीच्या आधारावर जाऊ दिल्या जात होतं। भाऊसाहेबांनी आंदोलन केलं, त्यावेळेला महिलांना गोशा घ्यावा लागत होता, त्यावेळेला विधवा झाल्या तर केशवपन केलं जात होतं, त्यावेळेला सतीची प्रथा होती। सगळ्या रूढी परंपरा ज्या ज्या वाईट होत्या त्या काढल्या आणि चांगलं जे आहे ती आमची संस्कृती, ती आमची विरासत आणि विज्ञानामधून आलेला विकास अशी सांगड भारत घालतोय। आणि अशी सांगड जेव्हा भारत घालतोय तेव्हा त्याच भारतात चांद्रयान चंद्रावर जातं आणि त्याच भारतात 40 कोटी लोक प्रयागराजच्या संगमावर कुंभमेळ्यासाठी जमतात। जगातलं आश्चर्य आहे की 40 कोटी लोक कुंभमेळ्यासाठी येतात, 40 कोटी लोकांसाठी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान राबतं, 40 कोटी लोक सुरक्षित राहतात, 40 कोटी लोकांचं मॉनिटरिंग AI करतं
40 कोटी लोकांमधला कोणी हरवला तर ते शोधून काढतं. 40 कोटी लोकांपैकी कोणी गुन्हेगार असला तर त्याला थांबवतं. म्हणजे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, विरासत, धर्म, जीवन पद्धती, सुख, शांतता या सगळ्या गोष्टीची सांगड घालणारा जर एकमेव देश असेल तर तो भारत देश आहे. आणि म्हणून आजच्या या परिषदेच्या निमित्तानं मी सांगू इच्छित की सगळे बालवैज्ञानिक जे आहे, तुम्ही जे काम करता आहात ते भारत मातेला सर्वश्रेष्ठ करण्याकरता करता. शेतकरी असो, शेतमजूर असो, गरीब व्यक्ती असो, सैनिक असो, या सर्वांना तुमचा आविष्कार कामात येणार आहे. पहा, 2च गोष्टी मी सांगतो. आताच्या लोकमतमध्ये आल्या परवाच्या दिवशी मी वाचत होतो. आपल्या सैन्यामधले शास्त्रज्ञ पण एवढे हुशार आहेत की चीनने सीमेवर रोबोटिक डॉग बनवला, म्हणजे रोबोटचा कुत्रा बनवला. आपण त्याला तोड रोबोटिक खेचर बनवलं, म्हणजे रोबोटिक गाढव बनवलं. का बनवलं की रोबोटिक गाढव 40 फूटपर्यंत सरळ कड असला तरी ते चालू शकतं आणि -40 डिग्रीमध्ये काम करू शकतं. म्हणजे रोबोट बनवण्यामध्ये आता चीनच्या पेक्षा पुढे आपण गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीसाठी भारत मातेला सर्वश्रेष्ठ करण्याकरता एक मैलाचा दगड म्हणून ही आजची विज्ञान प्रदर्शनी राहणार आहे. म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण निश्चितच भारत मातेला सर्वश्रेष्ठ करण्याकरता आपण सर्वजण मिळून काम करू. पण शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो की शेतकऱ्यांकरता विशेषतः हे संशोधन पोचलं पाहिजे हे सांगणारा पहिला माणूस मी सांगितलं कृषी महर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी स्वातंत्र्यानंतर पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन हे दिल्लीमध्ये घेतलं आणि त्याचा लाभ पंजाब हरियाणामधल्या शेतकऱ्यांना झाला. जीवन पद्धती बदलली. तामिळनाडूमध्ये जरी गेलं तर भाऊसाहेबांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं शेतीच्या माध्यमातून. कारण मी ॲग्रिकल्चर कमिटीवर आहे, मी अगोदर कृषी मंत्री होतो आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहिलं की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावं. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण की भाऊसाहेबांना भारतरत्न द्यावं ही मागणी ही संपूर्ण शिवपरिवाराची. संपूर्ण शिवपरिवाराला मी विनंती करतो की भाऊसाहेबांना भारतरत्न द्यावं. ही सगळी शिवपरिवाराची चळवळ संपूर्ण भारतामध्ये नेणं आपलं काम. कारण एक खासदार या नात्यानं तर मी करेन, मी बळवंत भाऊंनाही विनंती करतो, कारण की मी ह्या गोष्टी अशा पाहतो की त्या राजकारणाच्या पलीकडे असल्या पाहिजे. या गोष्टीमध्ये कोणाचं क्रेडिट नाही. कारण जे भाऊसाहेबांनी केलं, आज भाऊसाहेबांनी ते केलं म्हणून मी डॉक्टर अनिल बोंडे इथे डॉक्टर म्हणून उभा आहे, नाही तर कदाचित सौरमध्ये खितपत पडलो असतो. आणि म्हणून भाऊसाहेबांनी केलं म्हणून बहुजन समाज शिकला. भाऊसाहेबांनी केलं म्हणून शेतकरी वर्ग ताठ मानेने उभा राहिला, आपल्याच इथे नाही तर सर्व राज्यामध्ये. आणि मग भारतरत्नासाठी भाऊसाहेबांसारखी व्यक्ती ही सर्वात महत्त्वाची आणि योग्य व्यक्ती आहे. आणि म्हणून या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व शिवपरिवाराला आणि सर्व उपस्थितांना एक विनंती करतो की भाऊसाहेबांना भारतरत्न द्यावं, यासाठी एक सह्याची मोहीम सुरू करावी. अध्यक्षांनी पहिली सही करावी, मी दुसरी सही करेन आणि ही मोहीम सुरू करून भाऊसाहेबांना भारतरत्न देऊन खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांना श्रद्धांजली आपण अर्पण करू, ही सुद्धा विनंती आपणास करतो. आपण इथे मला बोलावलं, माझ्या हातून उद्घाटन करून घेतलं, याबद्दल आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. स्वतः डॉक्टर आणि विज्ञाननिष्ठ असणारे आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय भैयासाहेब देशमुख, या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांनी आपल्याला अतिशय सखोल असं मार्गदर्शन या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून दिलं, ते खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, विभागाचे सन्मान्य खासदार श्री बलवंत भाऊ
वानखेडे, मंचावर उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, ॲडव्होकेट गजाननजी फुंडकर, सन्मान्य जयंत पाटीलजी भैयासाहेब, सन्मान्य केशवरावजी मेटकर, दिलीप भाऊ इंगोले, सन्मान्य हेमंतजी काळमे, सन्मान्य केशवरावजी गावंडे, सन्मान्य सुरेशजी खोटरे, सन्मान्य सुभाषजी बनसोड, डॉक्टर विजयजी ठाकरे, मंचावर उपस्थित आपल्या विभागाच्या उपसंचालिका श्रीमती नीलमाताई टाके, त्यांचे सर्व शिक्षण विभागातले सर्व सहकारी अधिकारी, या ठिकाणी डॉक्टर हर्षलता बुराडे, डॉक्टर पुनीतजी शर्मा, सन्मान्य श्री राजेंद्रजी कोवे, मिलिंदजी कुबडे, डॉक्टर पुनीतजी शर्मा, या ठिकाणी आदरणीय मंच उपस्थित सर्व या बालवैज्ञानिकांना ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सर्व गुरुजन वर्ग, ते सर्व उपस्थित बालवैज्ञानिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या विज्ञान विषयी प्रेम असलेली सर्व आमंत्रित सन्मान्य मंडळी, आदरणीय मंच, शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू तसेच मीडियाचे प्रतिनिधी, अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आपल्याला या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून होत आहे। या ठिकाणी प्रकर्षाने एक गोष्ट जी जाणवते की विज्ञानाचा वापर हा मानवाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे। विज्ञानाचा वापर हा मानवाच्या अकल्याणासाठी नाही, विध्वंसासाठी झाला नाही पाहिजे। जे अनुभवलेलं आहे आपण पूर्वी की जसं आपण पाहतो की जपानमध्ये हिरोशिमा नागासाकी या विज्ञानाच्या प्रगत विज्ञानामुळं बेचिराग झालं। या ठिकाणी या अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड हे सेंटर उडवून दिलं झालं होतं, म्हणजे हे विध्वंसक विज्ञान आहे। पण विध्वंसक विज्ञान न करता या ठिकाणी मानवजातीच्या कल्याणासाठी या विज्ञानाचा वापर जर झाला तर निश्चित रूपानं या ठिकाणी अतिशय चांगली फलश्रुती आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी मी एक शासनाचा पाईक म्हणून आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, त्यांचे सर्व सन्मान्य उपाध्यक्ष, आणखी सर्व संचालक, शिक्षण या ठिकाणी त्यांचे सर्व प्राचार्य श्री गोरपे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, संस्थेतील आलेले सर्व शिक्षक मंडळी, गुरुजन वर्ग, त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांचं हृदयापासून मनापासून अभिनंदन करेल की अतिशय भव्य दिव्य असं विज्ञान प्रदर्शनी महाराष्ट्राच्या लायक या ठिकाणी आपण केलं। या बालवैज्ञानिकांच्या आणखी त्यांच्या गुरुजन वर्गाच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून तर जेवण खावण्याच्या व्यवस्थेपर्यंत अतिशय नियोजनबद्ध आपण व्यवस्थापन केलं। त्याबद्दल सर्व संस्था चालकांचा मी मनापासून आभार मानेन। यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा। महाराष्ट्र लेवलचं इतकं सुंदर आयोजन आपण माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही, कारण की मी 2-3 अधिवेशन हे केलेलं आहे। भैयासाहेब आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आपलं नियोजन आणि आपण जी जबाबदारी सन्मान्य डॉक्टर कोरपेंवर टाकली, अतिशय कुशलतेनं त्यांनी या 2-4-8 दिवस झाले रात्रंदिवस या ठिकाणी खपून हे सर्व भव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या मूर्तिजापूरचे डॉक्टर विजयजी भटकर हे आपल्यासाठी आदरणीय आहे की ज्यांनी महासंगणकाची निर्मिती केली। म्हणजे खेड्यापाड्यातून आलेले जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे कुठंतरी बालवैज्ञानिक म्हणून आविष्कार करतात। त्यांच्यामध्ये जी जिज्ञासा असते, उत्कंठा असते, कुतूहल असते, त्याच्या माध्यमातून आविष्कार घडतात। याचं फार मोठं उदाहरण जे आहे रामेश्वर सारख्या खेड्यागावातून आलेले डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या ठिकाणी त्या खेड्यागावातून येऊन राज्याचे देशाचे राष्ट्रपती तर झालेत, पण मिसाईल मॅन म्हणून देखील ते आपल्याला आपण सर्वजण ओळखतो। या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु मी सन्मान्य नीलिमाताई टाकेंशी बोलत असताना या बालवैज्ञानिक प्रदर्शनीचा महत्त्वाचे उद्दिष्ट काय हे मी आपल्याला सांगतो। त्या ठिकाणी मुलांच्या त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासा आणि सर्जनशीलतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे, म्हणजे हे बालवैज्ञानिक जे असतात यांना कुठंतरी प्रेरणा मिळण्यासाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि या ठिकाणी ज्यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक मिळेल तो राज्य केंद्र सरकारमध्ये देखील त्याचं या आविष्काराचं त्या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे। त्यासाठी जे बालवैज्ञानिक आज या ठिकाणी प्रवेशित आहेत त्या सर्व बालवैज्ञानिकांचं, आमच्या विद्यार्थिनींचं
आणि त्यांच्या सर्व गुरुजन वर्गाचं, या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व तालुक्यातील प्रतिनिधींचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या सर्वांसाठी मनापासून हार्दिक टाळ्या वाजवा. कारण की उद्याच्या दिवसामध्ये एखादा बालवैज्ञानिक या विज्ञान प्रदर्शनीमध्ये बसलेला आहे आणि तो भविष्यामध्ये एखादा चांगला वैज्ञानिक झाला तर हे आपण नाकारू शकत नाही. कोणीही देखील त्या कुतूहलाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी उत्कंठेच्या माध्यमातून, जिज्ञासेच्या माध्यमातून या ठिकाणी बालवैज्ञानिक तयार झाला पाहिजेत आणि या भारत देशाला प्रगत राज्य करण्यासाठी त्याचा हातभार लागला पाहिजे. या उदात्त हेतूनं राज्याचा हा उपक्रम आहे की दरवर्षी अशा प्रकारचं हे अधिवेशन होते. या ठिकाणी त्याचं उद्दिष्ट दुसरं असं आहे, मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या घडामोडीमध्ये विज्ञान आणि गणिताची अनुभूती मिळावी आणि त्याचा उपयोग केवळ देशाच्या आर्थिक विकासाचाच नव्हे तर समाजाला प्रचलित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी करता येईल याची जाणीव करून देणे. विद्यार्थ्यांना या विज्ञानाची जाणीव करून देणे की ज्याच्या माध्यमातून या देशाला एक आदर्श नागरिक, आदर्श वैज्ञानिक त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. स्वावलंबन, सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक पर्यावरण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानाच्या विकासाकडे मुख्य साधन म्हणून पाहण्याचा भर देणे हा एक उद्देश आहे. या ठिकाणी मुलांना राष्ट्राच्या भविष्याबद्दल दूरदर्शी बनवणे आणि त्यांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा देखील एक उद्दिष्ट आहे. विशेष लोक, संस्कृती, समाज आणि वातावरणामुळे विज्ञान कसे विकसित झाले याचे प्रभावीपणे झालेले आहे ते मुलांना समजण्यासाठी याचा बदल करणे, मदत करणे. त्या ठिकाणी आजच्या कृषी, खते, अन्न प्रक्रिया, जैविक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, वाहतूक, क्रीडा आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान आणि गणिताचा उपयोग नवीन उपाय शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. हा विचार देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हा फार मोठा उद्देश या भारत देशासारख्या कृषीप्रधान देशाचा आहे. या ठिकाणी मी कृषीरत्न डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य भैयासाहेब देशमुख असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी असतील, पोट तिडकीनं या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात आणि म्हणून त्यामुळे आता भव्य दिवस त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भाऊसाहेबांच्या हे काम करत असल्यामुळं आपल्याला हे सर्व स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पर्यावरणीय समस्या आणि आव्हाने याबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्यांना समोर जाण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना तयार करण्यासाठी मुलांना प्रेरित करणे असे अनेक उद्देश या विज्ञान प्रदर्शन या महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी केले जाते. मी माझ्यातर्फे जे बालवैज्ञानिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे गुरुजन वर्ग, भविष्यामध्ये त्यांना सुयश चिंततो. आणखीन या ठिकाणी मला बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं विनम्रपणे आभार मानतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. अमरावतीचे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या 52वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी 2024-25 या उद्घाटनीय कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, मान्य श्री बळवंतरावजी वानखडे साहेब, मान्य श्री किरणजी सरनाईक साहेब, आवर्जून या प्रसंगी संस्थेला श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या श्रीमती निलिमाताई टाके, डॉक्टर हर्षलाताई बुराडे, मान्य श्री मिलिंदजी कुबडे, डॉक्टर पुनीत शर्माजी NCERTचे ते
एक प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी अत्यंत चांगल्या मराठीमध्ये आपल्याला संबोधन केलं. डॉक्टर मुनींद्र रुवालीजी, श्री प्रवीण राठोडजी, श्री राजेंद्र कोळीजी या प्रसंगी उपस्थित असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्मान्य आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सर्व आमचे सहकारी पदाधिकारी व सन्मान्य सदस्य, आदरणीय मंच, उपस्थित सर्व गणमान्य पाहुणे मंडळी, पत्रकार बंधू, या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे सर्व उपस्थित असलेले मार्गदर्शक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, बंधू भगिनी आणि मित्रांनो, कार्यक्रम बराच लांबलेला आहे, त्यामुळं फार वेळ न घेता आणि सर्व हे तरुण बाल वैज्ञानिक आता त्यांचे प्रयोग आणि मॉडेल दाखवण्यासाठी उत्सुक आहेत याची जाणीव आम्हाला आहे. आणि एक प्रकारची चलबिचल हे हा कार्यक्रम कधी आटोपतो आणि आपलं मॉडेल आपण कधी प्रदर्शित करू याची उत्सुकता या मंडळींना लागलेली आहे. ती निश्चितच ती साहजिक आहे. मी या प्रसंगी फार काही न बोलता या बाल वैज्ञानिकांवर फार मोठी समाजाच्या दृष्टीने जबाबदारी आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी मोठी प्रगती साध्य केलेली आहे, ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंडे साहेबांच्या भाषणामधून आलेलाच आहे. परंतु दुर्भाग्यवश आज जरा अंधश्रद्धाळूपणा सुद्धा हा समाजामध्ये वाढतो आहे आणि त्यामुळे या उद्याच्या तरुण पिढीने, जे आज बालक आहेत, या तरुण पिढीने समाज अंधविश्वासू कसा होणार नाही, जिज्ञासू कसा होईल या संदर्भातली एक जबाबदारी स्वीकारावी एवढंच आवाहन करतो. डॉक्टर बोंडे साहेबांनी अत्यंत आम्हाला शिवकुटुंबाला फार जिवलग असा जो प्रश्न आहे, आकर्षित करणारा जो प्रश्न आहे, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न प्रदान करण्याचा, आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर साहेबांना मी तसं बघितलं तर आज मी अत्यंत आभारी आहे की कार्यक्रमाला अडचणी येत असताना त्यांनी उद्घाटक म्हणून इथं उपस्थित राहण्याचं मान्य केलं. आपल्याला सांगण्यात मला संकोच वाटत नाही की आमच्या आयुष्यातला कदाचित पहिला सुसंवाद, चांगल्या प्रकारचा संवाद हा काल घडला. आणि डॉक्टर साहेबांना मी विनंती केली की डॉक्टर साहेब, मंत्री महोदयांचा आत्ताच मला निरोप आला आणि ते काही महत्त्वाच्या कामामुळं या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, तर आपण कृपया या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी विनंती केली. खासदार बळवंतराव वानखडे साहेब तर शिवकुटुंबातीलच आहेत, डॉक्टर साहेब पण आहेत, परंतु आणि त्यांना भाऊसाहेबांच्या विषयी आदर आहे आणि भारतरत्न कसा मिळेल तर या बाबतीत आम्ही मंडळी प्रयत्नशील आहोत. परंतु आता सत्ताधारी पक्षाचा एक घटक ही अपेक्षा आणि जबाबदारी आमच्यावर सर्वांवर सोपवत आहे
तर हे एक फार मोठं निवेदन की जी कदाचित हे निवेदन नेण्यासाठी कदाचित एखादी रेल्वे लागेल अशा प्रकारचं निवेदन आपण सर्वांनी भाऊसाहेबांना कृषीरत्न प्रदान करण्यासाठी तयार करावं. यासाठी सर्वतोपरी आपल्या पाठीमागं आत्तापर्यंत आपण जे काही पहिले बोलला की माझ्या कृतीला श देण्यासाठी आपण आत्तापर्यंत कार्य केलं, परंतु आता आपल्या कृतीला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही स्वीकारतो आणि भाऊसाहेबांना कृषीरत्न कसा मिळेल यासाठी निश्चितच आपण मिळून प्रयत्नशील राहू एवढंच या प्रसंगी. कारण की काही 2-4 जे कृषीरत्न प्रदान केल्या गेले यावर भाष्य करणं काही योग्य नाही. या कृषीरत्नाचं या सन्मानाचं डायल्युशन होतंय का अशा प्रकारची शंका निर्माण व्हायला सुद्धा वाव आहे. परंतु भाऊसाहेबांना हे कृषीरत्न मिळाल्यानंतर त्या सन्मानाचा सुद्धा मान वाढेल अशी खात्री आम्हा शिवकुटुंबियाला आहे आणि ती आपल्या माध्यमातून का होईना, आपल्या पुढाकारातून का होईना ती तो पुढाकार आपला स्वीकारायला मी वैयक्तिकरित्या आणि माझे सर्व सहकारी तयार आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. या प्रदर्शनीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना यजमानपद हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत श्री शिवाजी वैज्ञानिक महाविद्यालयाला शासनाने प्रदान केलं. याबद्दल शासनाचे आभार मानत असताना यामध्ये खरंच अधिकाऱ्यांचं कौतुक करावं शासनाअंतर्गत की शासनाचं आभार मानावे. अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगली आमची बाजू मांडून ही संस्थेला हे सगळेच आले तुम्ही मॅडम सगळ्या बघा आपण आमची बाजू मांडून तसं बघितलं तर कोरपेंनी केवळ अर्ज केला होता आणि एक दिवशी गोड बातमी आमच्यापर्यंत आणली की ही प्रदर्शनीची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. याबद्दल डॉक्टर कोरपेंचं जेवढं अभिनंदन करावं खरं तर तेही आभारात पात्र आहे. हा म्हणजे एक तो किस्सा आहे ना, एक मुलगा डुबत असतो पाण्यामध्ये आणि त्याला वाचवण्यासाठी एक माणूस कूदतो पाण्यामध्ये जातो. लोक त्याचं अभिनंदन करायला लागतात, त्याचा आभार मानायला लागतात आणि शेवटी तो विचारतो हे सर्व ठीक आहे पण तू मला पाण्यात ढकललं कोणी. तशा प्रकारे आम्हाला ढकलायचं काम डॉक्टर कोरपेंनी केलं आणि ही कृषी प्रदर्शनीसाठी आम्हाला सर्वांना कामात लावलं. याबद्दल त्यांचे निश्चितच अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा कौतुक करतो की त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलं. केवळ हा पहिली परीक्षा आहे, अजून 5 दिवस परीक्षेमध्ये तुम्हाला खरं उतरायचं आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्यासोबत श्री शिव कुटुंबातील प्रत्येक घटकाने ही प्रदर्शनी कशी यशस्वी होईल आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव या राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये कसं पोहोचेल याची जबाबदारी आम्हाला सर्वांना एक आव्हान म्हणून स्वीकारायची आहे. ती आपण निश्चितच स्वीकारू. इथं जी काही पाहुणे मंडळी आली आहेत त्यांच्या सेवेसाठी आम्ही सर्व तत्पर आहोत. आपल्याला कुठलीही अडचण आली तर कुठल्याही कानावर आपण टाकली तर त्या अडचणीची दखल घेतल्या जाईल एवढंच या प्रसंगी सांगत असताना आपला इथला जो काही स्टे आहे, जे काही आपण इथं राहणार आहात तो सुखमय व्हावं, आनंदी व्हावा आणि आपल्या आनंदासोबत आमचा सुद्धा आनंद वाढावा द्विगुणित व्हावा अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझं अध्यक्षीय भाषण आटोपतो घेतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. धन्यवाद साहेब. आपले शब्द आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असे आहेत.
यानंतर अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ व अमरावती जिल्हा विज्ञान अमरावतीचे पदाधिकारी माननीय डॉक्टर हर्षलता पुलाडे यांचं स्वागत करू इच्छितात. त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी होतो आहे. मी या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार आणि स्वागत करावा. अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ अमरावती आणि अमरावती जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अमरावती या दोन्ही मंडळांचे पदाधिकारी हा सत्कार या ठिकाणी बुराडे मॅडमचा करतायत. धन्यवाद. करणार आहेत. धन्यवाद. माननीय निलिमा टाके मॅडम यांनी आभार व्यक्त करावे ही विनंती. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाला घेऊन ही राज्यस्तरीय 52वी विज्ञान प्रदर्शनी या शिवाजी शिक्षण संस्थेच्या द्वारे संचलित असलेल्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. या उद्घाटनपर कार्यक्रमाचं प्रथम चरण आणि त्याचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. प्रथम टप्प्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असंच म्हणावं लागेल, सर्व मान्यवर इथं उपस्थित झाले, आमच्या विनंतीला मान दिला आणि अतिशय छान पद्धतीने उद्घाटनीय भाषणामध्ये आदरणीय खासदार महोदय डॉक्टर बोंडे साहेबांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे, आपल्यातली ऊर्जा जागृत केली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय बळवंतभाऊ वानखेडे यांनी सुद्धा त्यांचा बहुमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला, विज्ञान प्रदर्शनीला दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. शिक्षक आमदार आदरणीय किरणजी सरनाईक साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन करून त्यांनी बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा आभार मानते. त्याचबरोबर या शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख माजी कृषी मंत्री यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान या प्रदर्शनीसाठी आहे, त्यांचा आभार मानते. त्यांच्यासोबतच त्यांच्या समवेत असलेले संपूर्ण संचालक मंडळ यांचं मनपूर्वक आभार. डॉक्टर कोरपे सरांचं जेवढा आभार मानावं तेवढं कमीच आहे. त्यांचे आभार आहे कारण की त्यांनी अहोरात्र परिश्रम करून आपल्यासाठी ही सगळी सुव्यवस्था इथे निर्माण केलेली आहे. आणि या विज्ञान प्रदर्शनीचा केंद्रबिंदू असलेले जे विद्यार्थी आहे, कालपासून आलेले जे बालवैज्ञानिक आहे, त्यांनी वेळेत हजेरी लावून या विज्ञान प्रदर्शनीसाठी जो आपला सहभाग नोंदवलेला आहे, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे शिक्षक, विज्ञान शिक्षक, परिचर जे विज्ञान प्रदर्शनीसाठी उपस्थित झालेले आहे, त्यांचे आभार मानते. नंतरच आमचा जो शिक्षण विभाग आहे, शिक्षण उपसंचालक या आधिपत्यामध्ये असलेले संपूर्ण शिक्षण विभागाचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहे, यांनी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनीसाठी जी मेहनत घेतली आहे ते पण वाखाणण्याजोगीच आहे असं म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे या विज्ञान प्रदर्शनीसाठी उपस्थित असलेले जे माजी अधिकारी इथे मला दिसत आहे, त्यांचे आभार आहे. ते विज्ञानप्रेमी आहेत. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, बंधू भगिनी जे विज्ञानप्रेमी आहेत त्यांनी इथे हजेरी लावलेली आहे, त्यांचे आभार मानते. संपूर्ण जी टीम आहे या विज्ञान महाविद्यालयाची, जी अहोरात्र आपल्यासाठी प्रयत्नरत आहे, त्या सर्वांचे आभार आहे. आणि या उद्घाटन प्रसंगातला अंतिम चरण म्हणजे आभार प्रदर्शन इथं संपते आहे. मान्यवरांना विनंती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण स्टॉलला भेट देणार आहोत. त्यांनी तिथे उद्घाटन करायचं आहे. रीतसर स्टॉलला भेट देऊन त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी विज्ञानाच्या स्टॉलला भेट द्यावी. सर्वांचे पुनश्च आभार. अनावधानाने काही सुटले असेल तर ते क्षमस्व आहे. आपण या 5 दिवसाच्या विज्ञान प्रदर्शनीला आपलं सर्व सहकार्य द्यावं अशी विनंती सुद्धा करते. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीतासाठी कृपया सर्वांनी उभं राहावं.
सहभागी स्पर्धकांनी आपापल्या स्टॉलवर यानंतर जायचंय आणि विद्यार्थ्यांनी मागच्या बाजूने जायचंय. त्यांना बिस्किट आणि चॉकलेट्स त्या ठिकाणी दिले जातील आणि नंतर ते स्टॉलकडे जातील. राष्ट्रगीताच्या नंतर राष्ट्रगीत मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की